तर मित्रांनो, शहापूरला कामानिमित्त गेलो होतो आणि येत असताना आपला शहापूर मुरबाड हायवे, इकडे आपला मुरबाड आहे या साईडला आणि इकडे आपला शहापूर आहे आणि हा कोलकेवाडी सापगावचा परिसर आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथे गडकरी साहेबांची जी स्पेस टेक्नॉलॉजी आपण बोलतो ती इथे या साईडला सुद्धा आलेली आहे. तुम्ही खड्डे बघू शकता, एवढ्या मोठ्या प्रकारचे इथे खड्डे आहेत. आता ही बस पण आली आहे. आता ही बस बघा किती मीटर आतमध्ये गेले बघा. इथे इथे कॅमेरा मार सुयोग, इथे कॅमेरा मार. ही बस बघा, एवढे मोठे मोठे खड्डे पडले आहेत आणि असं वाईट वाटतं की यार आपल्या देशामध्ये काय चाललं आहे. आता ही पूर्ण बस आतमध्ये गेले म्हणजे हा डायरेक्ट स्विमिंग पूल झाला आहे. अशा पद्धतीचे खड्डे आपल्याला शहापूर तालुक्यामध्ये दिसत आहेत, मुरबाड तालुक्यामध्ये पण असतील. आता या सगळ्या मोठ्या गाड्या इथं दिसतात. इथं लाईनमध्ये 3-4 खड्डे एवढे मोठे आहेत का डायरेक्ट या स्पेस टेक्नॉलॉजीचा तुम्ही स्विमिंग पूल झालेला आपण इथे बघू शकतो. खूप मोठे खड्डे आहेत. वाईट या गोष्टीचं वाटतं की नेते मंडळी करते काय, इकडचे आमदार खासदार जे आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे किंवा ज्यांच्या जागा वगैरे असतील त्यांनी जे काय गोष्टी असतील ते दाखवायला पाहिजे. आता ह्या गाड्या बघू शकता पूर्णपणे या खड्ड्यांमध्ये फसत आहेत. सेम रोड तिकडे पण आहे, तो पण आपण कव्हर करू. पण ह्या रस्त्याबद्दल मला बोलावंसं का वाटतं, कारण हे खूप मोठे खड्डे आहेत. ही स्पेस टेक्नॉलॉजी आपल्या शहापूर तालुक्यामध्ये दिसते. जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. ज्यांच्या जागा जमिनींचे जे काही गोष्टी असतील त्यांनी त्या प्रशासनाशी बोलून घ्यायला पाहिजे, कारण हा नाहक त्रास आमच्यासारख्या या लोकांना इथे नेहमीच होतोय. पावसाळ्यामध्ये इथे नेहमीच खड्डे पडलेले असतात. तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून हे खड्डे ॲटलिस्ट इथे नाही रस्ता पावसाळ्यामध्ये होणार, पण ॲटलिस्ट इथे भर तरी टाकली पाहिजे, जेणेकरून नागरिकांना याचा त्रास नाही व्हायला पाहिजे. धन्यवाद. चालू ठेव.